महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री माननीय नामदार शिक्षण सम्राट बाबासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून घरणी ते नळेगाव रस्त्याचे काम रखडले होते। त्यामुळे याच मुख्य रस्त्यावर रहदारी मोठ्या प्रमाणावर असल्याने बरेच अपघात सुद्धा झाले होते। काहींना आपले प्राण सुद्धा गमवावे लागले होते। याचीच दखल घेत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या पुढाकारातून नळेगावचे कर्तव्यदक्ष सरपंच सूर्यकांत चव्हाण यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आणि मंत्री बाबासाहेब पाटील यांनी 25 कोटी रुपये निधी घरणी ते नळेगाव हुडगेवाडी या रस्त्यासाठी मंजूर करून प्रत्यक्ष कामाचे पण उद्घाटन करण्यात आले। यावेळी सरपंच सूर्यकांत चव्हाण यांनी प्रस्तावनेत बाबासाहेब पाटील यांनी निवडणुकीत दिलेला शब्द पाळले आणि अशा विविध विकास कामाचे भूमिपूजन सुद्धा केले, असे वक्तव्य यावेळी चव्हाण यांनी केले। मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की अहमदपूर विधानसभा मतदारसंघात नळेगाव वासियांनी जे मतदान रूपी प्रेम मला दिले ते कदापि विसरू शकणार नाही, कारण बहुमताने निवडून आल्याने आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी माझ्यावर जो विश्वास टाकून मंत्री बनवले आहे त्याला तडा जाऊ देणार नाही। संपूर्ण मतदारसंघाचा विकास हाच माझा ध्यास आहे, असा शब्द यावेळी पाटील यांनी दिला। यावेळी सर्व ग्रामस्थ यांच्याकडून बाबासाहेब पाटील यांचा सत्कार करण्यात आला व या कामाचे उद्घाटन पण पाटील यांनी केले। यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। यावेळी नळेगावचे सरपंच राम चव्हाण यांनी दिलेली प्रतिक्रिया। गावातील सर्व मंदिर व मशिदींना भरपूर सगळा हाताने निधी दिला, गावांतर्गत रस्त्यास निधी दिला। आता सर्वात महत्त्वाचे गावाला सर्व समाजाच्या समस्यांचा प्रश्न आहे साहेब। नळेगाव हे 30,000 वस्तीचे गाव आहे साहेब, तरी पण 30 बाय 30 ची जागा ह्या समस्यांसाठी गावाला नाही। काही लोक जमीन दान देण्यासाठी तयार आहेत, तरी आपण माननीय कलेक्टर साहेबांना आपला आदेश देऊन ताबडतोब आम्हाला 2 ते 3 महिन्यामध्ये समस्यांसाठी जागा उपलब्ध करून द्यावे ही विनंती। दुसरा मुद्दा, तसेच नळेगाव येथे ग्रामीण रुग्णालय होणे महत्वाचे आहे, तसेच अत्यंत महत्वाचे आहे नळेगावची मागणी। दुसरी गोष्ट आहे, यापूर्वी आपणास वारंवार सांगितलं आहे, समाज गर्जना न्यूज मराठी, लातूर, अजगर मजकुरी सह।